नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील धडा 11वा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा हा धडा शिकलो होतो, हो की नाही? आता आपल्याला त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. इथे मी काही प्रश्न दिलेले आहे. हे प्रश्न तुम्ही बघायचे आणि त्याचे उत्तरंसुद्धा मी इथं दिलेले आहे. चला तर मग आपण उत्तर बघूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? त्याचं उत्तर आहे, गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडातील शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. दुसरा प्रश्न आहे, डेबूला कशाची हौस होती? कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची डेबूला हौस होती. तिसरा प्रश्न आहे, डेबूचा जीव का तुटत होता? काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. प्रश्न दुसरा आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला प्रश्न पहिला, लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते? त्याचं उत्तर आहे, समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. ते कर्ज काढून सण साजरे करीत होते. रोगराई झाली तर औषध न देता देवाला नवस करत होते. कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे. प्रश्न दुसरा आहे, गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले? 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तर आपले कोणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी कष्ट करते, राबते, म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगेबाबांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझं ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल, असे गाडगेबाबांनी मनाशी ठरविले. तिसरा प्रश्न आहे, गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे? गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे. ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे, त्या देवाला जाग करा. प्रश्न चौथा, गाडगेबाबांची देवपूजा कोणती? त्याचं उत्तर आहे, ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे व सर्व गाव झाडून काढायचे, शेणाने सारवून स्वच्छ करायचे. पाचवा प्रश्न आहे, गाडगेबाबांची देवपूजा कोणती? रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा होती. प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा. त्याचं पहिलं आहे, इथे कंसात काही शब्द दिलेले आहेत, ते बघूनच आपल्याला उत्तर पूर्ण करायचं आहे. पहिलं आहे, लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत. दुसरं आहे, सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. तिसरं आहे, आम्ही जवळ जाताच खार पसार झाली. चौथं, माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला. पाचवं आहे, खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करीत नाही. प्रश्न चौथा, वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते हे समजावून घ्या. म्हणजे इथे उत्तर दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला 2 प्रश्न तयार करायचे आहे. गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली? बघा, हे 2 उत्तर आहे. आता आपल्याला त्याचा प्रश्न शोधायचा आहे. आता खाली बघा,
काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. या वाक्याचे आपल्याला 2 प्रश्न करायचे आहे. त्याचा पहिला प्रश्न आहे, डेबूचा जीव का तुटत होता? आणि दुसरा प्रश्न आहे, कोणाचे दुःख पाहून डेबूचा जीव तुटत होता? समजतंय ना विद्यार्थ्यांनो तुम्हाला? बघा, इथे उत्तर दिलेलं आहे. पहिल्या पुस्तकामध्ये प्रश्न असायचे, आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं. पण या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराच्या आधारे आपल्याला 2 प्रश्न तयार करायचे आहे. बघा, आता दुसरा आहे, वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला. आता त्याचे प्रश्न असे आहेत, वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला? आणि दुसरा प्रश्न आहे, वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले? प्रश्न तिसरा आहे, बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. त्याचा प्रश्न आहे, बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या? दुसरा प्रश्न आहे, स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या? इथे बांधून झाले ते मागून करून घ्या. शेवटचा आहे, गाडगेबाबांनी जात मानली नाही. त्याचा प्रश्न आहे, गाडगेबाबांनी काय मानली नाही? आणि दुसरा प्रश्न आहे, जात कोणी मानली नाही? बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न 5वा आहे, विचार करा, सांगा आणि लिहा. आता हे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही मनापासून करता ती कामे. तुम्ही घरामध्ये कोणती कोणती मनापासून कामे करता ते इथे लिहायचं आहे. कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाही? जे की आई तुम्हाला काम सांगते पण ते तुम्हाला करायचं नसतं, अशी कोणती कामे आहेत ते लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, तुमचे आई वडील शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहे? बघा, आई बाबा कौतुक करतात की नाही, मग ते कोणते चांगले गुण तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही इथे लिहायचं आहे. प्रश्न 6वा, या पाठात गाडगेबाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे, ते वाचा. तुमची आई किंवा वडील कसे दिसतात याचे वर्णन करा. आता इथे काही चौकटीमध्ये शब्द दिलेले आहे, ते पूर्ण करून तुम्हाला कोडं बनवायचं आहे. येईल ना तुम्हाला करता? बघा, मोठ्या भावाला काय म्हणतात? दादा. ज्वारीची वाळलेली धाटं किंवा वैरण त्याला काय म्हणतात? कडबा. झुळझुळ वाहणारा झरा. वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूक. डोंगरात उगम पावणारी नदी. हे भरडण्यासाठी जाते वापरतात. काय भरडण्यासाठी? हरभरे. वेलीवर उमलणारे फूल. सुट्या पैशांना म्हणतात चिल्लर. पडघमवर वाजवतात ती टिपरी. आणि थोई थोई नाचणारा मोर. विद्यार्थ्यांनो, आपण 11वा धडा आणि त्याचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. तुम्ही हा स्वाध्याय छान अक्षरात लिहून पूर्ण करायचा आहे आणि धडा वाचायचा आहे.